महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रामध्ये 2 गट पडलेत। छत्रपती संभाजीराजे आणि त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडने ही जी काही समाधी आहे ती काढून टाकली पाहिजे अशी मागणी केली आहे आणि या संदर्भात अल्टिमेटम देखील दिला आहे। आणि दुसरीकडे बघायचं झालं तर जे काही संभाजी भिडे आहेत त्यांनी या समाधीचं समर्थन केलं। ही समाधी या ठिकाणी असली पाहिजे, ती दंतकथा सत्य असल्याचं सांगत त्यांनी छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलेली गोष्ट चुकीची असल्याचं सांगितलंय। या सगळ्या याच्यावरून राज्यामध्ये घमासान होत असताना सोशल मीडियावरती प्रतिक्रियांचा पाऊस उडतोय। या संदर्भात आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही मराठा बांधवांची बातचीत करणार आहे। नेमकं या समाधीच्या संदर्भात त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की या समाधीच्या अनुषंगाने 2 गट पडलेत आणि हे दोन्ही गट वेगवेगळ्या भूमिका मांडताना पाहायला मिळतात। काही एका गटाचं म्हणणं आहे की समाधी काढून टाकली पाहिजे आणि दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की समाधी असली पाहिजे। मला सांगा, ही जे काही समाधीवरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे संभाजी भिडे म्हणतात की त्या ठिकाणी ती समाधी असली पाहिजे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे ती अनैतिहासिक आहे। तिला कुठलाही पुरावा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजीराजांच्या समकालीन इतिहासामध्ये किंवा उत्तरकालीन इतिहासामध्ये कुठलाही पुरावा नाही। म्हणजे प्रतिगामी पुरोगामी असे दोन्ही प्रकारे लिहिलेलं आहे, तर दोन्ही प्रकारे सुद्धा पुरावा सापडत नाही। पुरावा सापडतो तर तो कुठे, तर तो 1919 मध्ये राम गणेश गडकरी यांनी राज संन्यास नावाचं नाटक लिहिलं आणि त्या नाटकामध्ये जी अर्पण पत्रिका आहे त्या अर्पण पत्रिकेत वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आलेला आहे। राज संन्यास नाटकामध्ये छत्रपती संभाजीराजेंची या गडकरींनी प्रचंड बदनामी केलेली आहे, खूप वाईट लिहिलेलं आहे। जो माणूस नाटकच ज्याचा हेतूच प्रामाणिक नाही, वाईट आहे, त्या माणसाची अर्पण पत्रिका खरी कशी असू शकते? आणि त्याला ऐतिहासिक पुरावा काय आहे? अर्पण पत्रिकेत ते आलं। आत्रेंनी त्या पद्धतीनं पुढे प्रस्तावना लिहिली आणि त्यानंतर नची केळकर यांनी ती कथा लिहिली आणि 1936 मध्ये या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर त्यांनी उभारली। ॲक्च्युली महात्मा फुलेंनी 1869 मध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला, त्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला। 1925-26 पर्यंत तो जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर 10 वर्षानं ही घुसखोरी करण्याचं काम इतिहासामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी खाली आहे आणि या कुत्र्याची वरती नेऊन ठेवली आहे, म्हणजे जाणीवपूर्वक विकृतीकरण करण्याचं काम या देशात सातत्यानं झालेलं आहे। शिवाजीराजे संभाजीराजेंची बदनामी करण्याचं काम सातत्यानं या देशात झालेलं आहे आणि तोच प्रकार हा सध्या आहे। आता संभाजी भिडे म्हणजे आत्तापर्यंत जे कोरटकर बोलला, सोलापूरकर बोलला किंवा ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावर हा बोलत नाही, हा सोयीनं बोलतो। संभाजी भिडे म्हणजे उर्फ मनोहर कुलकर्णी, मुळात ज्यानं स्वतःचं नावच बदललंय, जो स्वतःच डुप्लिकेट आहे, धारकरी यांनी तयार केलेले आहेत आणि इथल्या बहुजन समाजाच्या मुलांवर वाईट संस्कार करणे, जातीवादाचे धर्मवादाचे संस्कार करणे, इथे अराजकता निर्माण करणे, इथलं वातावरण खराब करणे आणि विशिष्ट RSS आणि त्याच्या 17 उपसंघटनांना मदत करणे। भीमा कोरेगावचं प्रकरणसुद्धा भिडे आणि एकबोटेंनीच केलेलं आहे। त्यांना महाराष्ट्र पेटवायचा होता, परंतु काही पुरोगामी संघटना विचारवंत एक पुढे आल्यामुळं ते घडू शकलेलं नाही। पण सातत्यानं यांचे हे प्रयत्न या पद्धतीनं सुरू आहेत आणि हा भिडे हा एक मोठा किडा आहे, हा या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे। याला इथून उपटून फेकून दिला पाहिजे आणि मग वाघ्या कुत्र्याही फेकून दिला पाहिजे। मात्र ते दुसरीकडे असं म्हणतायत की छत्रपती संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते 100% चूक आहे। वाघ्या कुत्र्याबाबत जी वाचलेली दंतकथा आहे ती सत्य आहे, त्यामुळे कुत्र्याने चितेत उडी घेतली होती असं त्यांचं म्हणणं आहे। कुठलाही प्राणी चितेत उडी घेत नाही। कदाचित त्याचा मालक किंवा त्याचा सहकारी जर समजा त्याला दिसला नाही तर तो अन्नत्याग करू शकतो, पाणी त्याग करू शकतो, तो एका ठिकाणी बसू शकतो, पण आजपर्यंत कुठल्याही प्राण्यानं अशा पद्धतीनं चितेत उडी घेतल्याचं उदाहरण नाही। हे कपोल कल्पित आहे। अशा पद्धतीनं हे कपोल कल्पित करायचं, वातावरण संभ्रमित करायचं असं सातत्याने यांचं सुरू आहे। कारण यांनी काय केलं, चिटणीसानं बखर लिहिली, संभाजीराजेंची बदनामी केली, पुढे सावरकरांनी तो धागा पकडला, हिंदू पतपातिशाहीमध्ये संभाजीराजेंची बदनामी केली, पुढे तोच धागा गोळवणकरांनी पकडला, त्यांनी संभाजीराजेंची बदनामी केली, तोच धागा पुढे पुरंदरेंनी पकडला। मग यांना जर संभाजीराजांवर शिवाजीराजांवर एवढं प्रेम आहे तर ही सगळी पुस्तकं यांची होळी केली पाहिजे यांनी। हे तर पुरावे आहेत ना। यांनी तर हे जे तिथे त्या ठिकाणी पुढच्या पिढ्यांना ते वाचणार आहेत, पुढे शिकवलं जाणार आहे, या सगळ्या पिढ्यांची या सगळ्या पुस्तकांची यांनी होळी केली पाहिजे यांना खरं प्रेम असेल तर। परंतु
जाणीवपूर्वक धार्मिक जातीय दंगली निर्माण होतील असे वाद निर्माण करण्यासाठी जे सुरू आहे, औरंगजेबाची कबर आणि वाघ्या कुत्रा हे टोटली दोन वेगळे विषय आहेत. औरंगजेबाची कबर हे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, वाघ्या कुत्रा काही प्रतीक नाही आहे. बरं, जे सध्या धनगर समाजाचे असतील किंवा अजून कोणी पुढे येत असतील, हा जातीय संघर्ष नाही. एखाद्या कुत्र्याविषयी प्रेम असणे किंवा विरोध असणे काही कारण नाही. इथे कुणीही कुत्र्याच्या वंशाचं नाही. आपण छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजाच्या वंशाचे आहोत. आणि जर यांना कुत्र्यावर खूपच प्रेम असेल तर रायगड सोडून कुठेही त्याचं स्मारक उभं राहावं ना. आम्ही कुठं नाही म्हटलंय, पण शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला कुत्रा नको, आमचं स्पष्ट मत आहे. तिथे पुतळाबाईची समाधी होती, एक तर ती करा, नाहीतर नाही केली तरी चालेल, कुठली शिवाजी महाराजाचीच राहू द्या, पण कुत्र्याची समाधी नको. 2012 मध्ये संभाजी ब्रिगेडनं तो कुत्रा काढून फेकून दिला होता, परंतु यांनी परत आणून तिथं बसवला. आज 5 पोलीस 3 टर्ममध्ये म्हणजे 15 पोलीस त्या कुत्र्याच्या संरक्षणासाठी रोज आहेत आणि शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी नाही. म्हणजे काय चाललंय या देशात? अशा पद्धतीनं हे होत असेल. आणि दुसरी गोष्ट, संभाजीराजेंनी 31 मे ही डेडलाईन दिलेली नाही. महाराष्ट्र शासनानं सांगितलं की 31 मे पर्यंत सर्व गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवायचं आहे. मग संभाजीराजे हे म्हटले, हा कुत्रा सुद्धा अतिक्रमण आहे, ते विकृत पद्धतीने आलेला आहे, तोही काढा, असं ते म्हटलेले आहेत. त्यामुळे धनगर समाज असतील किंवा कुणीही असतील, वाईट वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. अहिल्याबाईची जयंती आणि हा संदर्भ लागत नाही. चुकीचे संदर्भ लावू नका. म्हणजे पडळकर असतील, हाके असतील, यांना माझं सांगणं आहे की अशा पद्धतीचे चुकीचे संदर्भ लावून महाराष्ट्र खराब करण्याचं, वातावरण खराब करण्याचं काम करू नका. ती समाधी काढून टाकली पाहिजे असं त्यांचं मत आहे. दुसरीकडे जे काही शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आहेत ते म्हणतात की जी काही दंतकथा आहे ती सत्य आहे आणि जेवढे माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात, त्यामुळे ही जी काही हे तर ती असली पाहिजे समाधी या ठिकाणी. सर्वप्रथम मी एक स्पष्ट बोलतो की सध्या जे राज्यात चाललेलं आहे ते अराजकता माजवण्याचं काम चाललेलं आहे. केंद्रामध्ये सरकार BJPचं, राज्यामध्ये तिघांचं सरकार आहे, BJP, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, यांचं सरकार असताना या राज्याचे जबाबदार नागरिक, प्रथम नागरिक राज्याचे मुख्यमंत्री स्टेटमेंट करतात की औरंगजेब समाधी उखडून टाका, कबर उखडून टाका. कशासाठी उघडायची कबर? मराठ्यांचा इतिहास तुम्हाला मिटवायचा का? इतिहास मिटत नसतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची हयात गेली औरंगजेबासोबत लढता लढता. औरंगजेब त्याला आक्रमण करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. त्याला इथलं जिंकायचं होतं राज्य, पण त्याला साधा खणसुद्धा घेता नाही आला औरंगजेबाला. त्याला याच मातीत गाडला संभाजी महाराजांनी. हा सगळ्यात मोठा मराठ्यांच्या शौर्याचा पुरावा आहे आणि ते तुम्हाला उघडून बघायचं आहे. स्टेटमेंट कोण करतं? राज्याचे मुख्यमंत्री. मग तुम्ही कुदळ फावडं घेऊन या, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि पहिले कुदळ तुम्ही मारा, दुसरी कुदळ आम्ही मारू. तुम्ही सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य तरुणांना, आता तुमच्या भूल थापांना कोणी बळी पाडणार नाही. तरुणांना रोजगार सोडून दिला, तुम्ही त्याच्या मागे लागले. हा ना, बोल, मी येणारच आहे, भिडेकडे येणारच आहे ना. हा सर्वसामान्यांना तुम्ही वेटीस धरण्याचा आणि सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न तुम्ही सोडून द्या. आता मी येतो मनोहर भिडेकडं. मनोहर भिडे आजपर्यंत कोणत्या वेळात जाऊन लपले होते? ज्या वेळेस छत्रपती शिवरायांवर राहुल सोलापूरकर बोलला, तो कोरटकर बोलला, त्यावेळेस भिडे कुठे गेले होते? त्यावेळेस भिडेचं शिवप्रेम उतू आलं नाही का? आज त्या अनैतिहासिक वाघ्या कुत्र्याच्या त्या थडग्यावर भिडे म्हणतायत ते खरं आहे. तर मी सांगतो ते खरं नाही, ते खोटं आहे. आणि ते ज्या थडग्यावर, ज्या वृंदावनावर ते वाघ्याचा पुतळा ठेवलेला आहे, ते छत्रपती शिवरायांच्या पत्नी पुतळाबाई, तर यांचं ते वृंदावन आहे. त्या वृंदावनावर तो वाघ्या देऊन ठेवलेला आहे. त्याला काही पुरावा नाही. एक लक्षात ठेवा, शास्त्रीय कारण सांगतो, कुठलाही प्राणी आगीला घाबरतो, तो आगीमध्ये उडी घेऊ शकत नाही. त्यामुळे ही दंतकथा आहे, ही सत्य नाही, अनैतिहासिक ही कथा आहे. आणि वाघ्या कुत्र्या हा कुठलाही असा इतिहासामध्ये उल्लेख नाही, नोंद नाही. त्यामुळं हे जे आता नकली उफाळलेले आहेत भिडेसारखे किडे, यांनी शांत बसावं. तुमचं कार्य आम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुमच्यावर जास्त न बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. इतिहासामध्ये विद्रुपीकरण करू नका, इतिहासामध्ये ढवळढवळ करू नका. जो खरं आहे ते खरं सांगा सर्वसामान्याला. आणि मला म्हणायचं या सरकारला, राज्याच्या विकासावर चर्चा करण्यापेक्षा, राज्याच्या डेव्हलपमेंटवर चर्चा करण्यापेक्षा, तरुणांच्या रोजगारावर चर्चा करण्यापेक्षा ह्या फालतू चर्चा बंद करा. लोकांची दिशाभूल करणं, जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावणं, विष पेरणं बंद करा.
या सरकारचा मी निषेध करतो. या सरकारचा निषेध करतोय, समाधी काढली पाहिजे असं यांचं देखील मत आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ते पुढे म्हणतात की जी काही वाघ्या कुत्र्याची स्मारक आहे ते रायगडावर राहिलं पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मते बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही. म्हणजे ते ज्यांचं जे मत आहे की त्या ठिकाणी ते जो वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे तो राहिला पाहिजे, हे मत पटणार नाही असं ते म्हणतात. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, सरांनाही सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांचे वंशज आहोत, विचाराचे वंशज आहोत. आम्ही विज्ञानाला मानणारे आहोत. याने सांगितल्याप्रमाणे तोच धागा मी पुढे घेतो. त्याचे शास्त्रीय कारण आहे की आतापर्यंत जो छत्रपती शिवरायांचा इतिहास आम्ही वाचलाय, ऐकलाय, त्या इतिहासामध्ये समकालीन किंवा उत्तरकालीन इतिहासामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आलेला नाही. बरं, हा कुत्रा वाघ्याच होता असाही कुठे उल्लेख आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे वंशज आहोत, आम्ही कुठल्या कुत्र्याचे वंशज नाहीत. आम्ही प्राणीमात्राचा आदर करतो, 100% करतो, त्यात कुठलाही दुमत असायचं कारण नाही. आम्ही कुत्र्यामध्ये खंडोबाचं रूप पाहतो, त्याबद्दलही नितांत आदर आहे आणि असणार आहे, त्याबद्दलही काही कारण नाही. पण छत्रपती शिवरायांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल नेहमी हे बोलणारे, हे विटंबना करणारे लोक आहेत, ज्यांचा जेवढा निषेध केला पाहिजे यांचा तेवढा कमीच आहे. पण ह्या वाघ्या कुत्र्याचं संभाजीराजांनी जी काही भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचं प्रथमतः अभिनंदन आहे. कारण या कुत्र्याला वाचवण्यासाठी हे बाकीचे सगळे कुत्रे आज रस्त्यावरती उतरत आहेत. हे कुत्र्यापेक्षाही कमी नाहीत. तो वाघ्या प्रामाणिक असेल, कसा असेल, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. आजही म्हणतात माणसापेक्षा कुत्रे प्रामाणिक आहेत, 100% आहेत. पण हे आज वाघ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी जे रस्त्यावर आलेले जे कुत्रे आहेत का, मग कदाचित त्यांचा DNA चेक करा की हे त्यांचे वंशज आहेत का. तर अशा प्रकारच्या या कल्पोकल्पित कथा आहेत. आणि येणाऱ्या पिढीला, उद्याच्या तरुणांना आम्ही इतिहास काय सांगणार आहेत? उद्या कुत्र्याचा इतिहास, हा कुत्रा कुठून आला तर काय उत्तर द्यायचे, कुठला पुरावा द्यायचा? मग हा जर कुत्रा असेल, चित्तेत उडी मारत, कुठला प्राणी आगीमध्ये जाऊ शकत नाही. आता ऊन आहे, उन्हामध्ये एखादा साधा प्राणी तुम्हाला दिसतो का? नाही दिसत. मग उद्या अफजल खानाला मारलं, हे बी कल्पोकल्पित असू शकतं. उद्या मग आग्र्याहून सुटका झाली, यालाही कुठला तरी तुम्ही छत्रपती शिवरायांचं दैवतीकरण करण्याचा अजेंडा जो काही उचललेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. कुठं लग्नाने आरत्या करायचा, ह्या गोष्टी करायच्या, ह्या सगळ्या भानगडी बंद झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी मला एक सांगा, अफजल खानाच्या, औरंगजेबाच्या कबरीवरती एखादा कुत्रा का नाही गेला? त्या कल्पोकल्पित कथा या छत्रपती पराक्रमाला जर गाडायचा असेल, पराक्रमाला जर मागं टाकायचं असेल, तर तुम्हाला त्याचं चमत्कारामध्ये रूपांतर केलं पाहिजे, असा त्यांचा एक अजेंडा आहे. त्यामुळं आमच्यासारखे शिवप्रेमी, आम्ही इतिहासाचे अभ्यासक नाही आहेत, पण आमच्यासारखे शिवप्रेमी हे अजिबात खपवून घेणार नाही. मी पुन्हा एकदा संभाजीराजेंचं अभिनंदन करतो. हा वाघ्या कुत्रा तिथून हटल्या गेला पाहिजे. आणि सरकारला देखील आम्ही आवाहन करतो, जर हा कुत्रा हटल्या गेला नाही तर आमच्यासारखे लाखो तरुण इतिहास वाचवण्यासाठी, आम्ही कुणाची भूमिका नाही पण इतिहास वाचवण्यासाठी आम्ही 100% रस्त्यावरती उतरू. हा इतिहास वाचवण्यासाठी आम्ही 100% रस्त्यावर उतरू असं म्हणतात. जे काही संभाजीराजे जे बोलतायत की ती जी काही पुतळा आहे तो काढून टाकला पाहिजे वाघ्या कुत्र्याचा, तर ते अत्यंत चुकीचं आहे असं संभाजी भिडे म्हणतात. संभाजी भिडे हा जो म्हणतोय की वाघ्या कुत्रा जे काढायचंय तिथून काढलं पाहिजे, हे चुकीचं आहे. पण माझं तर मत असं आहे, वाघ्या कुत्र्याला काही इतिहासच नाहीये. संभाजी भिडे, मनोहर कुलकर्णी हा जो किडा आहे ना, याचा मेंदू सडलेला आहे. आणि मला हे सांगायचं का हा वारंवार याच्या अगोदरही यांनी असेच वक्तव्य केलेले आहे की जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे तो मागे कसा पडेल हाच त्याचा विचार असतो. कारण की आतापर्यंत आपण मागे बघितलं असं शिवाजी महाराजांबद्दल अनेक वेळा वक्तव्य केलेले, मग त्यावेळेस हा बोलत नाही. आणि ज्या वेळेस आता हा काल्पनिक वाघ्या कुत्रा आहे याबद्दल हा बोलतोय, मग याला जर त्या वाघ्या कुत्र्याची एवढी काळजी असेल, त्यांनी तिथून त्याचा पुतळा काढावा आणि याच्या स्वतःच्या घरामध्ये लावून त्याची तिथं समाधी त्यांनी बांधावी, तिथं स्मारक बांधावं आणि रोज त्याची पूजा करावी. कारण की कुत्र्याची पूजा कुत्रेच करणार आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की या भिड्यावर जास्त लक्ष न देता आपण कुठेही म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याचा विचार केला पाहिजे. आणि शासनालाही मी आपल्या माध्यमातून विनंती करते की ज्या वेळेस असे महामानवांवर अपमानकारक त्यांच्यावर वक्तव्य होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करतात, जे वक्तव्य म्हणजे करतात लोक, त्यांच्यावर यांनी काहीतरी कायदा काढला पाहिजे आणि यांच्यावर कायदा करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यात असं कुणी महाराजांबद्दल बोलणार नाही. नक्कीच महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांसंदर्भात कायदा केला पाहिजे आणि अशा लोकांना वेळेच बंधनं घातली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात जे काही संभाजी भिडे वक्तव्य करतात की ते स्मारक ती जो पुतळा आहे तो तिथं असला पाहिजे, तर त्या संदर्भात तुमचं काय मत? खरं तर सगळ्यात पहिले संभाजी भिडे नाही, ते मनोहर कुलकर्णी त्यांचं नाव आहे. आणि मनोहर कुलकर्णी झाले यांचं तर सगळ्यात पहिले मी जे वक्तव्य त्याचा निषेध करते. कारण मनोहर कुलकर्णी यांनी
त्यांचं जे गडकोटाचं काम चालू आहे ते त्याच्याकडे बघावं. उगाच ह्या बाजूमध्ये इकडे लक्ष घालू नये, कारण ह्या बाजूलाकडे लक्ष घातलं तर तुमचं जे कार्य आहे ते दिसणारच नाही ना. खरं तर हे कुत्रा जे इथं आणून ठेवलेलं आहे शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, हे एक प्रकारचं विकृतीकरण त्या ठिकाणी होतंय. इतिहासाला कुठंतरी हे कल्पित जे आहे हे कुठं दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय. खरंच आता ताईने जर सांगितलं की या ठिकाणी याच्यावर कायदा झाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या कोरटकर आहे, सोलापूरकर आहे, हे महाराजांचा पदोपदी अपमान करतात. तुम्ही त्याच्यावर बुरा शब्द काढत नाही, तेव्हा तुम्ही कुठे असतात? तेव्हा तुम्ही कुठं झोपलेले असतात का? अहो, तुम्ही त्यावेळेस लक्ष दिलं पाहिजे. खरं जर तुम्हाला शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं जर प्रेम तुमच्यामध्ये जिवंत आहे तर तुम्ही त्यावेळेस बोललं पाहिजे. खऱ्या अर्थाने ह्या कुत्र्याचं तिथे तिथे ते जे स्मारक उभं केलंय ते शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पेक्षा जास्त उंच त्या ठिकाणी ते उभं केलेलं आहे. याच्या पाठीमागचा काय कारण? याच्या पाठीमागचं खरं तर बघायला गेलं, शिवाजी महाराज हे 1630 मध्ये गेले आणि हे स्मारक तिथे 1930 मध्ये झालं. 300 वर्ष काय झोपलेले होते का मग हे सगळे? 300 वर्ष कुठं होते? अहो, इतिहासात प्रत्येक गोष्टीला पुरावा हा त्या ठिकाणी लागतो, समकालीन पुरावा त्या ठिकाणी लागतो. आणि ह्या कुत्र्याचा कुठेच पुरावा नाही. इंद्रजीत सावंत झाले, अनेक इथं इतिहासकार सांगताय की हा कुत्र्याचा कुठेच पुरावा नाही. मग हे इथंच मनाने कसं काय करताय? खरं तर त्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही लोक हे होळकरांकडे गेले होते, तुकाराम होळकरांकडे गेले होते आणि होळकरांना सांगितलं की अशाच्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या समाधीचा आम्हाला जीर्णोद्धार करायचा आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी होळकरांनी त्या ठिकाणी त्यांना काही निधी दिला, पण त्यांनी त्या निधीचा महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी हा कुत्रा त्या ठिकाणी आणून बसवलं. आणि त्या कुत्र्याच्या खाली खऱ्या अर्थाने जर नाव टाकलं तर ते आपण राजसन्यास, हे जे नाटक आहे ह्या राजसन्यास नाटकामधनं हे कुत्रं बाहेर आलेलं आहे खऱ्या अर्थाने. आणि तिथं त्या समाधीच्या खाली सुद्धा त्या राजसन्यास नाटकातून राम गणेश गडकरी जे मॅटर तिथं लिहिलं ते त्याच्यावरती आहे. खऱ्या अर्थाने सांगा तात्पर्य माझं हे आहे की ह्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी ज्यांनी निधी दिलाय त्या होळकरांचं नाव तिथं पाहिजे होतं, आणि ते पण शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी दिलं, हे तिथं नाव पाहिजे. तिथं कुठेच होळकरांचं नाव नाही, तुकाराम होळकरांचं जे नाव आहे. आणि तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार न करता यांनी तिथं कुत्रं आणून बसवलं. आणि कुठेतरी हा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कुठेतरी अपमान व्हावा हा दृष्टिकोन त्या ठिकाणी होता. आणि हा प्रकाश आंबेडकर असतील आणि हे मनोहर कुलकर्णी जे आहेत, यांनी खऱ्या दृष्टिकोनाने स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की फक्त कोणी म्हणजे उचलली जीभ लावली टाळूला असं न करता समाजात इतिहासाचं विकृतीकरण होऊ नये यासाठी यांनी दोघांना सुद्धा बघितलं पाहिजे. खऱ्या दृष्टिकोनाने हा माझा इतिहासाची मोडतोड न होता त्याच्याकडे ऐतिहासिक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं म्हणतात. मला एक सांगा की ही जी काही संभाजी भिडेंची जी काही मागणी आहे किंवा त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेकडे तुम्ही संशयास्पदरित्या का बघताय? का बघायचं कारणच नाही, कारण विज्ञानाला मानणारे आम्ही माणसं आहोत सगळेजण आणि पराक्रमाला. तर ज्याचा कुठला पुरावा असेल तर त्याला मानलं पाहिजे ना. याला कुठला पुरावाच नाहीये तर कल्पकल्पित म्हणजे डोक्यातला कुत्रा यांनी बाहेर काढलेला आहे आणि ते वेळोवेळी काढतात. म्हणून या एकदा कुत्र्याची जर समाधी हटली तर इतिहास भविष्याला सांगायला सोपं जाईल. कीच मला एक सांगा की ही जी काही मागणी त्या संभाजी भिडेंनी आता केली आहे तर त्यांना तुमचं काय सांगणं आहे? त्यांना माझं एक सांगणं आहे, तुमचे जे कामं चालू आहे ते काम पहा, इतिहास उद्रेक करू नका आणि मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. एक लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्ण देखील त्याचे काय ते त्याचं कोणाला माफ केलं त्याचं नाव मला माहिती नाही, पण त्यांना शिशुपालला 99 वेळेस शिवाय खाल्ल्यास भगवान श्रीकृष्णाने, पण 100व्या वेळेस जेव्हा शिवी दिली ना सुदर्शन चाललो त्याचं मुंडकं छाटलं होतं भगवान श्रीकृष्णाने. तसं भिडेसारखे, कोरटकर सारखे, भिडे, कोरटकर, सोलापूर तुमचे मुंडके छाटू आम्ही बेटा. हो, सहन करू तो आपण सहन करू, पण तुमच्या मुंडक्या छाटायला वेळ लागणार नाही. आमचा अंत पाहू नका, तुमचे मुंडके छाटू आम्ही, मुंडके छाटू तुमचे, काय त्यांनी तलवारीने मुंडके छाटू यांचे. कोरटकर भिडे आणि कोरटकर भिडे सोलापूरकर तुमचे मुंडके छाटू, मुंडके. हा, अंत पाहू नका मराठ्यांचा. हरामखोर झाल्यावर येऊन जाऊ शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. अरे काय लावलं बदनामी महाराजांची? अरे कुत्रे हो, तुमचे हाल कुत्रे खाणार नाही. हा, बदनामी करू नका महाराजांची, लाज वाटू द्या. विकासावर बोला. हा, हे सरकारी पाहून ठेवले भिडे सर कुत्रे. हा, तुमचे मुंडके छाटायला वेळ लागणार नाही. भिडे, कोरटकर आणि सोलापूर तुमचे जर पापाचा घडा भरला त्या दिवशी आम्ही तलवार तुझी मुंडके छाटू बेटा, मुंडके छाटू तलवारीन. हा, ही संतप्त प्रतिक्रिया आहे. मला एक सांगा, आता ही जी काही मागणी होत आहे तर या मागणीमुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासात मोडतोड केली जाते असं सगळं होत आहे, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
हे 100% थांबलं पाहिजे, परंतु यांना हे थांबवायचं नाही आहे. या मनोहर कुलकर्णीचा इतिहास काय आहे तर यांनी एक ग्राम सोनं जमा करणं सुरू केलेलं यांनी 50 वर्षापूर्वी. 1 ग्राम सोनं द्या, मी किती 32 मन सोन्याचं शासन बांधणार आहे रायगडावर, असं यांनी 50 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की गावागावात जाऊन यांनी सभा घेतल्या, बैठका घेतल्या आणि गोरगरीब इथल्या शिवप्रेमींनी त्याला सोनं दिलेलं आहे. त्या एवढ्या सोन्याचं त्यांनी 50 वर्षात कुठे ते सोनं काय केलं यानं? आणि हे बहुजन समाजातले, मराठा समाजातले हे सगळे पोरं एकत्रित करायचे, यांचे माथे भडकावायचे आणि इतिहासाचं विकृतीकरण करायचं. इकडे वारकरी येणं म्हणजे ही वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, हा ज्ञानदेव तुकारामांचा महाराष्ट्र आहे, हा इथला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात वारकऱ्याची परंपरा आहे, धारकऱ्याची नाही. वारकऱ्याला काउंटर करण्यासाठी धारकरी. अरे त्या वारीमध्ये तलवारी घेऊन नाचायला होतं मुलांना. हा भिडे यांनी आजपर्यंत जे जे केलंय ना, म्हणजे भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला असं या भिडेनं अनेक वेळा केलेलं आहे. आणि हे सगळी ही परंपरा आहे, म्हणजे या भिडेची जी परंपरा आहे, सावरकर, गोळवणकर, त्यानंतर पुरंदरे, बेडेकर, मी पेज नंबर सहित सांगतो की सावरकरांचं हिंदू पतपातशाही पान नंबर 14 आणि 15 मध्ये संभाजीराजेंची प्रचंड बदनामी केली. ते पुस्तक जाळणार का हा भिडे? प्रश्न आहे माझा या सगळ्यांना. हे जे सगळे म्हणतात ना कुत्रा ठेवा म्हणून, गोळवणकरांनी पंचम थॉटमध्ये संभाजीराजांची बदनामी केली. पुरंदरेंनी राजा शिवछत्रपतीमध्ये जिजाऊ मातेची बदनामी केली. शिवाजी बायोलॉजिकल फादर दादो कोंडदेव म्हटलंय. हा जो राम गणेश गडकरी यांनी पानावर संभाजीराजांची बदनामी केली आहे, त्याचा हेतूच मुळात वाईट. या सगळ्यांचा, या सगळ्यांना कसलं शिवाजीराजांचं संभाजीराजांचं प्रेम आहे? औरंगजेबाची समाधी पुढं करायची प्रेम, पुतना मावशीचं प्रेम दाखवत आहे. तुम्हाला करायचं आहे तर हे सगळे पुस्तकं जाळा आणि भिडेंनी उत्तरं द्यावीत. भिडेंनी या 50 वर्षात जमा केलेलं सोनं काय केलं हे सांगितलं पाहिजे. आणि भिडेंनी संभाजीराजेंविषयी माझ्याकडे वक्तव्य आहेत, सगळे मी रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. संभाजीराजेंविषयी काय बोललेला हा भिडे, किती वाईट बोललेला आहे. म्हणजे संभाजीराजांविषयी किती गरळ आहे यांच्या मनात, ती बाहेर पडलेली आहे. कोरटकरांच्या मनात किंवा या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या, मी जात नाही म्हणत, या सगळ्या व्यवस्थेच्या मनात शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि मराठ्यांविषयी किती गरळ आहे ती बाहेर पडलेली आहे. त्या निमित्तानं आता लक्षात आलेलं यांना काय म्हणायचंय ते. आणि हे वातावरण कुठंतरी डायव्हर्ट करण्यासाठी मग औरंगजेबाची कबरीचं उदाहरण, अरे ते शौर्याचं प्रतीक आहे. 27 वर्ष औरंगजेब इथं राहिला, त्याला परत नाही जाता आलं. मराठ्यांनी शिवाजीराजांच्या, संभाजीराजांच्या प्रेरणेनं त्याला इथंच संपवलं, इथंच गाडलं. हा इतिहास आपल्याला सांगावा लागणार आहे. या पद्धतीने हा इतिहास आपण सांगितला पाहिजे, म्हणून ते आवश्यक आहे. पण यांना काय करायचंय? विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS, भाजप यांचा एकमेव अजेंडा आहे शिवाजीराजे, संभाजीराजे या इतिहासाची मोडतोड करायची, हा इतिहास पुसून टाकायचा, या इतिहासाचं विकृतीकरण करायचं. हे सातत्याने यांनी केलेले असे 100 पुरावे. आता कुत्र्याचं समर्थन करणारे कुत्रेच असू शकतात. मुळात आम्ही भूतदयावाले आहोत, प्राणी मात्रावर प्रेम करणारे आहोत. कुत्र्याशी दुश्मनी असण्याचं आमचं काहीही कारण नाही. कुत्रा काढून टाका, तो काही कोणाचा वंशज आहे म्हणून आम्ही म्हणत नाही. परंतु हे घुसवलेलं आहे इतिहासामध्ये. जे घुसवलेलं असतं, विकृत केलेलं असतं, ते काढून टाकलं पाहिजे. संभाजीराजे सुद्धा तेच म्हणाले की हे अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण शिवाजीराजाच्या समाधीच्या बाजूला आहे, ते काढून टाका असं म्हटलेलं आहे. उगाच धनगर समाजाने याचा विपर्यास करू नये, चुकीचे अर्थ लावू नये. अहिल्या मातेचा या सगळ्या जयंतीचा याचा काही संबंध नाही. म्हणून 2012लाच संभाजी ब्रिगेडनं हा पुतळा फेकून दिला होता, परत त्यांनी बसवलेला आहे. आता ते काढून टाकण्याची वेळ आलेली आहे. आणि आमचं म्हणणं आहे की तुम्हाला खूप प्रेम असेल तर रायगडाच्या बाजूला कुठेही मोठं स्मारक करा, कुत्रा उभारा, काही करा, आमचं काही घेणं देणं नाही. पण छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीच्या बाजूला कुत्र्याची समाधी नाही पाहिजे. ती अनैतिहासिक आहे, कपोलकल्पित आहे, खोटी आहे आणि जाणीवपूर्वक विकृतीकरण करण्यासाठी केलेली आहे. त्यामुळं भिडेंनी परत या वक्त्यावर जर भिडे बोलला तर आता इथला बहुजन समाज शांत बसणार नाही. आता लोकांना भूलतापांना बळी पडणार नाही. आता हे सगळे जे अंधभक्त तयार करण्याचा कार्यक्रम चालू आहे, आता लोकांच्या लक्षात आलंय खरं कोण आणि खोटं कोण, सत्य काय. त्यामुळे उगाच असं बरळू नये, त्याचे परिणाम वाईट भोगावे लागतील. नक्कीच
समाधीच्या शेजारी असलेलं ते अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मला सांगा, संभाजी भिडे जी काही मागणी करतायत त्या मागणीनंतर तुमचं काय त्यांना सांगणं आहे? मला एवढं सांगायचं आहे की जो वाघ्या कुत्र्याचं जे स्मारक आहे ते काढून टाका, ही जी मागणी केलेली संभाजीराजांनी ती योग्यच आहे. कारण की तो काल्पनिक वाघ्या कुत्रा तिथं नकोच आहे. आणि याच्यावरती परत जर भिडे जर काही बोलत असेल का आम्ही ते काढू देणार नाही, काही नाही, तर मला एकच सांगणे तुमच्या माध्यमातून त्या मनोहर कुलकर्णीला की त्यांनी त्याचे किडे जे वळवळ करताय ना ते बंद करावे, अन्यथा त्याला महिलांकडून प्रसाद मिळेल पहिलेच. म्हणून मला एवढं सांगणे त्यांनी आता याच्या नंतर तो वाघ्या कुत्र्याच्या जे स्मारक आहे ते काढू नये, हे वक्तव्य त्यांनी करू नये. आणि जर त्याला एवढीच हौस असेल ना, त्यांनी खरंच त्याच्या घरामध्ये त्या वाघ्या कुत्र्याचं स्मारक करावं आणि रोज त्याची पूजा करावी. कारण की हाही एक कुत्राच आहे आणि तो एवढी त्या कुत्र्याची बाजू घेतोय. मग मला कुठेतरी असं वाटतं हा नक्कीच त्याचा वंशज असला पाहिजे, म्हणूनच हा कुत्र्याची एवढी बाजू घेतोय. तुमचं काय सांगणं शेवटी? मला एवढं सांगायचं आहे की मनोहर कुलकर्णी यांनी म्हणजे त्या काल्पनिक कुत्र्याकडे लक्ष न देता किंवा त्या जिथे तो त्या कुत्र्याचं स्मारक केलेलं आहे त्याच्या समर्थनात न उतरता महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी जे शिवरायांसाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, रक्त सांडलं, ह्या मावळ्यांच्या समाध्या अशा दुरावस्थेत पडलेल्या आहेत. त्या समाध्यांकडे लक्ष द्यावं. आपण बघतो आज कर्नाटकमध्ये शहाजीराजांची समाधी अगदी म्हणजे हाल अपेक्षेत पडलेली आहे. इकडे ताराराणीची समाधी सुद्धा अगदी हाल अपेक्षेमध्ये आहे. तर ह्या समाध्याकडे लक्ष द्यावं तुम्ही, त्या कुत्र्याकडे लक्ष न देता. ज्या मावळ्यांनी, ज्या लोकांनी शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःचा देहत्याग केलेला, अशा लोकांच्या समाध्या तिथे सुधारा. पहिले तुम्हाला खूपच काम करायची इच्छा आहे तर ते काम आहे, तुम्ही ते करावं. आणि दुसरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर तुम्ही घेत नसाल तर तुम्ही त्यांचे वंशज म्हणायचे सुद्धा लायकीचे नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिवरायांवरती खूप प्रेम होतं. जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेस सर्वात पहिले त्यांनी स्वराज्य डोळ्यासमोर ठेवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवलं. त्याच्यानंतर त्यांनी संविधान लिहिलं स्वराज्याकडे बघून. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तुम्ही म्हणता तर तुम्ही त्या नातू म्हणायचे लायकीचे नाही आहे. जर हेच वरतून बाबासाहेब आंबेडकर बघत असतील ना तर त्यांना खूप वाईट वाटत असेल. हेच का आपले नातू, ज्या लोकांनी त्यांना शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये शिक्षणासाठी सगळ्या गोष्टींसाठी मदत केली, त्यांचा आदर केला. शहाजीराजांनी तर हत्तीवर शहाजीराजांनी तर हत्तीवरची साखर वाटलेली आहे. तर हे सगळं त्यांच्या इतिहासामध्ये एवढं चांगलं काम असताना सुद्धा हे आंबेडकर जे आहेत, प्रकाश आंबेडकर यांनी असं चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी करू नये आणि समर्थनही करू नये. नक्कीच. तर मला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे, तुम्ही जातीमध्ये, धर्मामध्ये भांडणं लावणं बंद करा, विकासाची कामं करा. ज्या कबरीकडे कोणी काळं कुत्रं जात नव्हतं तुम्ही त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं. रायगडवर पण तेच केलं, झक मारली. वाघ्या कुत्र्याला कोणी पाहत नव्हतं, तिथं पोलीस बंदोबस्त लावला. म्हणजे जिथं काम करायचं तिथं तुम्ही काम करत नाही. म्हणजे होदेगिरीला ज्यांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभं राहिलं ते स्वराज्य संकल्पक महाबली शहाजी महाराज, त्यांची समाधी दुरावस्थेमध्ये होती कर्नाटकात होदेगिरीला. ते तुम्हाला दिसत नाही, त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही, त्याची डेव्हलपमेंट करणार नाही. ताराराणी, सईबाई यांची समाधी दुरावस्थेत पडलेलं आहे, त्या डेव्हलप करा. महाराजांचे किल्ले डेव्हलप करा. स्मारक मोठे मोठे करण्याऐवजी किल्ले, याला स्मारक, शिवराय स्मारक म्हणून घोषित करा आणि किल्ले डेव्हलप करा. हे फालतू धंदे बंद करा आता. हा एवढी माझी विनंती आहे फडणवीस साहेबाला. आणि आम्ही चांगलं केलं तर गुणगान बी गातो आणि खोटं चुकीचं कराल तर खेटर बी मारू. तुमची पोस्ट आम्ही आज शेअर केलेली आहे. तुम्ही त्या विधानसभेत मराठ्यांच्या पानिपतच्या इतिहासावर बोलले, ती पोस्ट आम्ही स्वतः शेअर केली. का केली? ते विचार चांगले मांडले म्हणून केली. मग तुम्ही चुकीचं पेराल तुम्हाला खेटराने पण मारू आम्ही. नक्कीच. तर हे होते सगळे मराठा समाजातील बांधव होते की यांनी या सगळ्या संभाजी भिडेंच्या मागणीवरती प्रतिक्रिया दिली आणि यांच्या काही सगळ्या कपोलकल्पित घटना आहेत त्याला महत्त्व न देता शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे तो मोडतोड करणाऱ्यांना आताच सरकारने थांबवलं पाहिजे अशी मागणी देखील या सगळ्यांनी केली आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.